नमस्कार मित्रांनो, मी दीपक सुर्वे. आपल्या दीपक सुर्वे मॅथ्स अँड रिझनिंग या ऑनलाईन अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आजचा एमपीएससी कंबाईन पीवायक्यू सीरीजचा आपला डे 4 आहे आणि 4थ्या भागामध्ये आपण काळकामिकचाही पार्ट 4 घेत आहोत. ठीक आहे. एकूण काळकामिकचं 5 पार्ट पडतील. या 5 पार्टमध्ये काळकामिकचं संपूर्ण प्रश्न तुमचं आजपर्यंत आलेलं 2010 ते 2025चं संपून जातील. ठीक आहे. आता या 4थ्या पार्टमध्ये प्रश्न क्रमांक पुढचा बघा. ओके, सुरुवातीला प्रश्न बघण्याच्या अगोदर ही बॅच आहे आपली बघा, रेकॉर्डेड बॅच आहे, 6 महिने व्हॅलिडिटी आहे, प्रॉपर कंटेंटची बॅच आहे. ह्या कंटेंटच्या बॅच मध्ये पण तुम्हाला पीवायक्यूचं त्या ठिकाणी व्हिडिओ पण अपलोड केलेलं आहेत. ठीक आहे. ह्या कंटेंटच्या बॅच मध्ये तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, सांख्यिकी, बैजिक समीकरणे, ओके, भूमिती सर्व पद्धतीनं तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 33 बघा काय आहे. एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात. टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. 6 तास उशिरा भरते असं वाक्य दिलंय का त्यांनी? नाही. 6 तास लागतात म्हणून सांगितले. जर तुम्हाला असं सांगितलं असतं ना इथं 6 तास भरायला उशीर होतो, तर तुम्ही काय केलं असतं माहितीये का? 1/4 वजा 1/10 केलं असतं. पण तुम्हाला काय सांगितलंय? 6 तास लागतात म्हणजे 2 तास एक्स्ट्रा लागतात भरायला. ठीक आहे. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल? कंबाईन ग्रुप सी प्रिलिमिनरी 2018 आलेला प्रश्न आहे. मग हा सोडवायचा कसा? आता थोडक्यात इथं मांडणी करत असताना तुम्हाला 1/4 वजा 1/6 करावं लागेल. ठीक आहे. 6 आणि 4चा तुम्हाला लसावी घ्यावा लागेल. 6/4चा लसावी आला 12. 12 उत्तर येण्यासाठी 4ला तुम्ही 3 ने गुणलं, 6ला तुम्ही 2 ने गुणलं. याचं आन्सर आलं तुमचं 3 वजा 2 1/12. म्हणजे ती टाकी 12 तासात रिकामी होईल. किती तासात रिकामी होईल? 12 तासात रिकामी होईल. आता हाच प्रश्न तुम्ही दुसऱ्या पद्धतीनं पण तुम्ही सोडवू शकता. कोणत्या पद्धतीनं? तर तुम्ही एक्स वाय छेदात दोन्ही मधील फरक, एक्स वजा वाय मधील फरक. ठीक आहे. मग मांडणी कशी करणार? एक्स म्हणजे काय? पहिल्या नळाचा टायमिंग 4. वाय म्हणजे काय? तुम्ही काय दुसऱ्या नळाचा टायमिंग घेणार. ठीक आहे. आता गळतीमुळे भरायला 6 तास उशीर लागतो म्हणून वायला तुम्ही किती घेणार? 6 घेणार. मग ह्या दोघाचा गुणाकार केला 4 गुणिले 6 छेदामध्ये 4 आणि 6 मधील फरक किती आला? 2 आला. आता वजाबाकी केल्यानंतर उत्तर -2 येईल. वजा कधी उत्तर असू शकत नाही. बघा बरं, तुमच्याकडे एखादी मोटर आहे आणि ती -2 तासामध्येच पाण्याची टाकी भरते. शक्य आहे का? नाही. काय बेसिक गोष्टी आहे त्या ज्या मायनस मध्ये नसतात हे तुम्हाला चांगल्या कळल्या पाहिजेत. आता या ठिकाणी तुम्ही काटछाट केली. बे एक बे, बे त्रिक 6 आणि 4 त्रिक 12. तुम्ही दोन्ही पद्धतीने तुम्ही सोडवू शकता नो डाऊट मध्ये. ठीक आहे. आताच्या प्रश्नाचं उत्तर किती आलं? 12 तास आलं. 34वा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय? 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? कंबाईन ग्रुप सी प्रिलिमिनरी 2018 आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. 2 प्रश्न आले या टॉपिकवरचा अनुसरून. आता या ठिकाणी बघा, अगोदरचा जो प्रश्न होता ना तो थोडक्यात पाण्याची टाकी न मधला क्वेश्चन होता. पण पाण्याची टाकी न म्हटलं आतापर्यंत क्वेश्चन आले 6 ते 7 क्वेश्चन आलेत. अजून 8-9 क्वेश्चन जास्तीत जास्त तुम्हाला सापडू शकतात. मी एकत्रच केलं पाण्यात टाकी नळचं क्वेश्चन काळकाम मध्येच घेऊन तुमचं कव्हर करून टाकलं. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, 20 मजूर रोज 6 तास काम करून 15 दिवसात पूर्ण करतात. इथं फुल स्टॉप आहे, पूर्ण विराम आहे. पूर्ण विराम किंवा उद्या कदाचित स्वल्पविराम येईल. जर असं जर आलं तर त्या पूर्णविरामच्या अलीकडचं सगळं एका ठिकाणी गुणाकारात लिहायचं. 20 गुणिले 6 गुणिले 15 आणि पूर्णविराम आहे तिथं बरोबर चिन्ह दिलं. त्याच्या पलीकडं तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? काम तेच आहे. मग आता इथं बघा, काम एकच असेल तर काम एकच असेल तर नवीन लिहून तुम्हाला दाखवतो बघा व्यवस्थित. काम एकच असेल असेल तर M1 D1 T1 W1 आणि काम वेगवेगळं असेल तर काय करावं लागतं बघा. M1 D1 T1 W2 घ्यावं लागतं. पण हे कधी मला सांगा? काम वेगवेगळे असेल तर
वेगवेगळे असेल तर मग बरोबर चिन्हाच्या पुढे इकडे काय लिहिणार, M2 D2 T2 आणि W2. हे कधी घ्यायचं, काम एकच असेल तर. अशा पद्धतीनं मांडणी करायची. काम वेगवेगळं असेल तर इथं W2 घेतले W1 च्या ऐवजी. मग बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय येईल माहितीये का, M2 D2 T2 आणि W1 येणार तुमचं. आता सिंपल आहे. M म्हणजे काय तुम्हाला मेन माणसे समजतात, ठीक आहे. डे म्हणजे काय दिवस समजताय, डी चा दिवस घेतला. टी म्हणजे काय टाइम वेळ, त्यालाच आपण तास पण म्हणू शकतो, ठीक आहे. आणि डब्ल्यू म्हणजे काय वर्क, त्यालाच आपण काम पण म्हणू शकतो. जर काम वेगवेगळं असेल ना तर कामाची अदलाबदल करायची. काम तेच असेल ना तर जिथं फुल स्टॉप आहे ना, फुल स्टॉपच्या अलीकडचं सगळं गुणाकारात घ्यायचं. सुरुवातीला एक काम होतं पण तेच काम 15 मजूर रोज 8 तास काम करून पूर्ण करतील. किती दिवसात पूर्ण करतील म्हणून तुम्हाला विचारलंय. आता इथं कामाची अदलाबदल करायची का, नाही करायची, कारण काम तेच आहे म्हणून, ठीक आहे. मग हे गुणाकारात आहे, इकडे बरोबर इकडे गुणाकारात आहे, इकडे बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणल्यावर भागाकारात होईल. 20 गुणिले 6 गुणिले 15 छेदात 15 गुणिले तुम्ही किती घेतलं, 8 घेतलं. सोडवलं मग 15 ला 15 कट करून टाकलं, 4 दुनी 8, 4 पंचे 20, बे एक बे, बे त्रिक 6, राहिले किती 5 गुणिले 3, 5 गुणिले 3 बरोबर किती आलं तुमचं, 15 दिवस आलं. पर्याय क्रमांक काय सिलेक्ट करणार तुम्ही, पर्याय क्रमांक काय सिलेक्ट करणार, पर्याय क्रमांक 2, 15 दिवस. ऑल क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आता बघा, 35वा क्वेश्चन. राजला एक काम पूर्ण करण्यासाठी 24 दिवस लागतात, तेच काम कमल 12 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी एकत्र काम केले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल. ओके, CDPO 2018 ला आलेला क्वेश्चन. आता या ठिकाणी बघा, इथं आपलं इक्वेशन काय सांगतं, XY छेदात x अधिक y. x म्हणजे काय घेणार तुम्ही, पहिलं टायमिंग 24, y म्हणजे काय घेणार, दुसरं टायमिंग 12. मग मांडणी केली, 24 गुणिले 12 छेदात 24 अधिक 12 घेणार. ओके, सुरुवातीला काही जणांच्या लक्षात येत नाही की बाबा ह्याची काय करायची, पहिल्यांदा छेदाची बेरीज करायची. छेदाची बेरीज न करता मुलं काटछाट करायला जातात, पण सुरुवातीच्या मुलांना सांगतो की पहिल्यांदा तुम्ही बेरीज केली पाहिजे. 24 अधिक 12 यांची बेरीज किती आली तुमची, 36 आली. आता काटछाट करूया, 12 एके 12, 12 त्रिक 36, ह्या 24 ला तुम्ही किती न भाग लावणार, 3 न भाग लावणार. मग तुमचा आन्सर किती येते, 3 एके 3, 3 आठ 24. पर्याय क्रमांक तो आला, पर्याय क्रमांक चौथा आला, पर्याय क्रमांक तो आला, चौथा आला. डन. आता हे विदाउट सूत्रानं पण तुम्ही सोडवू शकता. कसं, 1/24 अधिक 1/12. 24 आणि 12चा लसाव याला 24. क्लिअर. 24 लसाव येण्यासाठी 24 ला किती गुणलं, 1 ने. 12 ला 2 ने गुणलं, मग 1 आणि 2 3, 3/24. काटछाट केली, 3 एके 3, 3 आठ 24. दोघे मिळून एक काम किती दिवसात संपवतील, 8 दिवसामध्ये संपवतील. उत्तर किती असेल तुमचं, 8 दिवस हे तुमचं फायनल आन्सर असेल. मी दोन्ही पद्धतीनं तुम्हाला सांगितलं, तुम्हाला ज्या बेटर पद्धतीने वाटते ती पद्धत तुम्ही आत्मसात करा, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता बघा, 36वा. 8 माणसे दिवसाला 9 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम आहे. मग तेच काम असेल तर आपण कामाच्या अदला बदल करू शकतो का, नाही करू शकत. तेच काम असेल तर जिथं फुल स्टॉप आहे किंवा पूर्ण विराम आहे त्याच्या अलीकडचं सगळं गुणाकारात लिहायचं. मग काय लिहिणार, 8 गुणिले 9 गुणिले 20, बरोबर बरोबर. बाकी काय राहिलं मग, तेच काम 7 माणसे 10 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील, बरोबर. इथं एक्स लिहिलं. आता 7 आणि 10 गुणाकारात आहे, बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणलं काय होईल, भागाकारात होईल. मग 8 गुणिले 9 गुणिले 20 छेदात किती घेणार तुम्ही, 7 गुणिले 10 घेणार. या शून्याला शून्य कट झाला. ऑल क्लिअर. 8 गुणिले 9 इथं बरोबर एक्स आहे. 8 गुणिले 9 गुणिले 2, 8 9 72, 72 चे दुप्पट 144, छेदात तुम्ही 7 घेतलं, बरोबर एक्स म्हणजे दिवस काढले. आता हे 144 तुम्ही 7 ने भाग लावायचा आहे. सिंपल आहे. जर तुम्ही 144 ला ओके 7 ने भाग लावाय गेला, 7 दुनी 14 आलं, बाकी राहिलं 0. ह्याला भाग जात नाही म्हणून तर 0 दिला, इथं 4 आहे असं लिहिलं.
ओके, आता 4ला भाग जात नाही म्हणून ते तुम्ही दशांश देणार. बरं, आपल्याला दशांशामध्ये उत्तर नाही काढायचं, आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये उत्तर काढायचे. मग उत्तर काय तयार होईल मला सांगा. 20.4/7. 20.4/7. पर्याय क्रमांक किती आला तुमचा? पहिला आला. पर्याय क्रमांक किती आला? पहिला आला. ऑल क्लिअर? ठीक आहे. क्लर्क्स मेन्स 2019 ला आलेला क्वेश्चन होता. आता ही आपली लाईव्हची बॅच आहे बघा, गणित बुद्धिमत्ता बहुमुखी. 1999 फी आहे. तिथे तुम्हाला 7 महिने व्हॅलिडिटी आहे. तुम्ही कितीही वेळा ती बॅच बघू शकता. दररोज आपला संध्याकाळचा लाईव्ह क्लास असतो 7 ते 9. इन केस जर शेड्यूल सकाळचं झालं, दुपारचं झालं तरी तुम्हाला अपडेट कळून जाईल. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे दीपक सुर्वे मॅथ्स. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला लिंक दिली आहे. आणि ही सोडवलेली पीडीएफ पण मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला रोज पाठवत राहतोय. नक्की आवर्जून तुम्ही जॉईन करा. तुम्हाला त्याचा पुढे भविष्यातही फायदा होऊन जाईल. का तर येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या वेळी, फायनलच्या वेळी, 1 डे रिव्हिजन, 2 डे रिव्हिजनच्या वेळी पण आपण महत्वाचं घटक घेणार आहोत. जसं की आता काळकाम वेगचं मी तुम्हाला टोटल 55 ते 60 क्वेश्चन समजा एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितलेलं असतील. ज्यावेळी 1 डे रिव्हिजन असेल ना, त्या 55 क्वेश्चन मधलं प्रत्येक टाईपचा एक एक क्वेश्चन घेऊन मी तुम्हाला 1 डे रिव्हिजन मध्ये पण कव्हर करून टाकेल. ठीक आहे. त्यासाठी महत्वाचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मधली आपली टेलिग्राम लिंक तुम्ही जॉईन करा. ज्यांना लाईव्ह बॅच घ्यायची त्यांनी लाईव्ह बॅच घेऊ शकता. थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 37वा. 10 पुरुष 14 महिला 10 पुरुष आणि 14 महिला एका दिवसात 1750 कमाई करतात. तर 10 पुरुष आणि 10 महिला एका दिवसात किती कमाई करतात? इथंही कमाई दाखवाय पाहिजे होती त्यांनी. ओके, आणि तिसऱ्यांदा पण एक ओळ एक्स्ट्रा द्यायला पाहिजे होती, तर तुमचं समीकरण बरोबर आलं असतं. आता इथे समीकरण बरोबर येत नाही, त्यामुळे हे आयोगानं प्रश्न काय केला? कॅन्सल करून टाकलेला आहे. आयोगानं क्वेश्चन हा रद्द करून टाकलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता, 38वा क्वेश्चन. 7 व्यक्ती रोज 9 तासाप्रमाणे काम करीत असल्यास एक काम 64 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम, आता कामाची अदला बदल करायची का? नाही करायची. तेच काम आहे. जिथं फुलस्टॉप आहे, फुलस्टॉपच्या अलीकडचं सगळं बरोबर लिहायचं. फुलस्टॉप किती आहे? इथं आहे. ओके, मग केलं 7 गुणिले 9 गुणिले एक काम 64 बरोबर तेच काम 6 व्यक्ती 7 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? ओके, 6 गुणिले 7 गुणाकारात आहे, बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणलं काय भागाकारात. 7 गुणिले 9 गुणिले 64 छेदात, छेदात तुम्ही लिहिणार 6 गुणिले 7 बरोबर काय लिहिणार? एक्स, म्हणजेच काय लिहिणार? दिवस लिहिणार. ठीक आहे. मग आता तुम्ही काटछाट केली, 7 ला 7 कॅन्सल केलं. ठीक आहे. 3 दुनी 6, 3 दुनी 6, इथं भाग लावूया 3 न. 3 त्रिक 9, 3 दुनी 6, 3 त्रिक 9. इथं 64 होतं, ह्या 64 ला 2 ने भाग लावाय. बे एक बे, बे त्रिक 6, बे दुनी 4. इथं 32 आलं, 32 गुणिले 3 आलं. मग 3 गुणिले 32, 32 त्रिक किती येते तुमचं? 96 होईल. 96 तुमचं आन्सर येईल. 32 ला 3 न गुणल्यावर किती आलं? 96 दिवस तुमचं उत्तर आलं. ठीक आहे. पर्याय क्रमांक काय आला? मग पर्याय क्रमांक पहिला आला. टॅक्स असिस्टंट मेन्स 2019 ला आलेला क्वेश्चन होता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता बघूया आपण. क्वेश्चन 39. अक्षयची कार्यक्षमता भावनापेक्षा 30% जास्त आहे. अक्षय एकटा एक काम 23 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? टॅक्स असिस्टंट मेन्स 2019 ला आलेला क्वेश्चन आहे. आता 2 व्यक्ती या ठिकाणी आहेत. 2 व्यक्ती, पहिला आहे अक्षय, दुसरे आहे भावना. या ठिकाणी काय सांगितले? अक्षयची कार्यक्षमता भावनापेक्षा 30% जास्त आहे. म्हणजे अक्षय जास्त काम करतोय. जेवढ्या दिवसामध्ये भावना संपवते काम, त्याच्यापेक्षा अक्षय जास्त दिवसामध्ये काम संपवतो. म्हणजे आता भावनाची कार्यक्षमता आपल्याला 10 मानली, समजा ती मानली 10. ह्या 10च्या 30% जास्त, 10 वरती 30% काढलं तर 3 येईल. म्हणून 30% जास्त घेऊन आपण इथे किती घेणार? 13 घेणार. ऑल क्लिअर? आता तुम्हाला काय सांगितले? अक्षय एकटा एक काम 23 दिवसात पूर्ण करतो. किती दिवसात? 23 दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून तुम्हाला सांगितले ते काम किती दिवसात पूर्ण करतील? साहजिक आहे, जर अक्षय एकटा एक काम 23 दिवसामध्ये पूर्ण करत असेल, तर त्याच्या जोडीला जर दुसरी व्यक्ती आली तर उत्तर 23च्या आतमध्ये आलं पाहिजे. 23च्या आतमध्ये आता 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय तर येऊ शकत नाही. का? अक्षय एकटा 23 दिवसात काम करतोय. जर त्याला सोबतीला अजून एक व्यक्ती आला तर साहजिक आहे 23च्या आतमध्ये तर उत्तर 100% येणार. ओके, मग आता उत्तर कसं सोडवायचं बघा. या ठिकाणी तुम्ही काय करू शकता की अक्षय एकटा एक काम
म्हणजे एकटा एक काम 23 दिवसामध्ये संपवते. कार्यक्षमता किती आहे त्याची? 13 आहे. म्हणून 13 गुणिले तुम्ही 23 घ्यायचं. 13 गुणिले किती घ्यायचं? 23 घ्यायचं. तेच काम दोघे मिळून संपवणार आहेत. दोघे मिळून संपवणार आहेत. मग दोघे मिळून संपवणार आहेत म्हणलं की छेदामध्ये 13 अधिक 10 या दोघांची बेरीज करावं लागेल. 13 अधिक 10 दोघांची काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. 13 अधिक 10 दोघांची बेरीज केली किती आली? 23. मग 13 गुणिले 23 छेदात 23 आलं. या 23 ला 23 कॅन्सल झालं. किती राहिलं? 13 दिवस राहिलं. म्हणजे दोघे मिळून ते काम किती दिवसात संपवतील? तर 13 दिवसामध्ये संपवतील. ठीक आहे, ऑल क्लिअर. काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. त्याचा रिप्लाय पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नक्की देईन. नेक्स्ट बघा आता 40वा क्वेश्चन. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 तास लागतात. तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील? तेच काम आहे, कामाची अदलाबदल करायची नाही. 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील? मग 5 गुणिले 12 छेदात किती घेणार? 15 बरोबर x. अंशाचा गुणाकार केला, 12 पंचे 60, 60 छेद 15 बरोबर x. या 60 ला 15 ने भाग लावला, किती आलं मला सांगा? 4 दिवस तुमचं उत्तर आलं. किती आलं? 4 दिवस तुमचं आन्सर आलं. पर्याय क्रमांक काय आला तुमचा? दुसरा आला. पर्याय क्रमांक काय आला? दुसरा आला. ऑल क्लिअर. ठीक आहे, नेक्स्ट आता बघा 41वा प्रश्न. विश्व जे काम 8 दिवसात करतो तेच काम करायला सृष्टीला 10 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम करत असतील तर ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल? ठीक आहे, आता बघा या ठिकाणी पहिला एक काम 8 दिवसात करतो, दुसरा एक काम 10 दिवसात करतो. व्यक्तींची फक्त तुम्हाला नावांची अदलाबदल केली जाऊ शकते. मार्केटमध्ये जास्त प्रश्न कुठला आलेला आहे आता तो पण तुम्हाला सांगतो. मार्केट म्हणजे काय? फक्त एमपीएससी पीवायक्यू नाही. एमपीएससी पीवायक्यूचा फक्त अभ्यास करून आम्ही येणारी एमपीएससी क्रॅक करू शकतो अशातला पण पार्ट नाही. व्यवस्थित समजून घ्या मी काय म्हणतोय ते. एमपीएससीचा पीवायक्यूचा अभ्यास करायचा नाही असं मी म्हणत नाही, पण फक्त पीवायक्यूचा अभ्यास न करता तुम्ही बाकीच्या त्यातल्या वेगवेगळ्या टाईपचा पण अजून अभ्यास केला पाहिजे. अशा टाईपचा अभ्यास केला पाहिजे जे सेंट्रल लेवलला प्रश्न आलेले आहेत. युपीएससीचा एखादा क्वेश्चन असेल, एसएससी सीजीएलच्या मेन्सला टायर 1, 2, 3 ला क्वेश्चन आलेले असतील, आयबीपीएसचे एखादा 2 क्वेश्चन असतील. हे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन ऍज इट इज सेम म्हणलं तरी एमपीएससीला येतात. आता तेवढ्या पद्धतीनं तुम्ही डीप मध्ये जाऊ शकत नाही. सगळं वेगवेगळं कुठलं क्वेश्चन काढू? त्यासाठी काय करा, आहे तसं बुक मध्ये आपल्या मटेरियल दिलेलं आहे तुम्हाला, मिश्र पण उदाहरणं तुम्हाला दिलेले आहेत. ओके, पुस्तक आवर्जून मागवून तुम्ही सोडवा, तुमचं ऑल क्लिअर होऊन जाईल. आता एएसओ मेन्स 2020 ला आलेला हा क्वेश्चन आहे. विश्व दिले 8 दिवसात, सृष्टी दिली 10 दिवसात. मॅक्झिमम ह्या टाईप मध्ये प्रश्न कसा असतो आता बघा. ए नावाची व्यक्ती आहे, बी नावाची व्यक्ती आहे. ए नावाची व्यक्ती ती काम 10 दिवसात करते, बी नावाची व्यक्ती 15 दिवसात करते. ठीक आहे, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? मग हे आपण सोडवतो कसं? 10 गुणिले 15 छेदात दोघांची बेरीज 25 आली. 10 गुणिले 15 किती आलं? 150 छेदात 25, 25 एके 25, 25 150. उत्तर किती आलं? 6. आता या 10 ची दुप्पट केली 20, या 15 ची दुप्पट केली 30. उत्तर काय येणार माहितीये का? 6 ची दुप्पट 12, या 10 ची तिप्पट केली 30, या 15 ची तिप्पट केली 50. उत्तर काय येणार माहितीये का? 6 ची तिप्पट 18. आता हा क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन एमपीएससी आयोगानं बरं का, एमपीएससी आयोगानं 2022 ला समथिंग विचारला होता. ठीक आहे, पण त्यांची शाब्दिक रचना थोडीशी उलटी होती. दोघं मिळून एवढ्या एवढ्या दिवसात करतात, त्यातला एक एकटा एवढ्या एवढ्या दिवसात करतो, तर दुसरा किती दिवसात करेल? त्यांची शाब्दिक रचना बदलत राहते, हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता इथं सेम क्वेश्चन विचारलाय, सेम क्वेश्चन आहे, फक्त दिवस वेगवेगळे आहेत. जर पहिला 8 दिवसात करत असेल आणि दुसरा 10 दिवसात करत असेल तर या सूत्रानं तुम्ही सोडवू शकता. मग पहिलं काय? एक्स ला तुम्ही 8 घेणार, वाय ला तुम्ही 10 घेणार. मग 8 गुणिले 10 छेदामध्ये काय घेणार तुम्ही? ह्या दोघांची बेरीज करणार 18. ऑल क्लिअर. आता तुम्ही काटछाट करायला सुरुवात केली. 8 10 तुम्ही इथं 80 घेतलं, 80 ला 18 ने भाग लावला, दोन्हीला भाग कशाने जातोय? 2 ने भाग लावला. इथं आलं 40, इथं आलं 9. आता या 40 ला 9 ने भाग लावला, 9 चोक 36, बाकी राहिले 4 आणि छेद 9 घेतला. 4.4 छेद 9 पर्याय क्रमांक हा येते. 4.4 छेद 9
इथं पुढचं ऑप्शन असा येतं 10.1/2, 6.1/2. ओके, इथं फक्त 4/9 होता आणि इथं होतं 4.4/9. कळलं का? घाईमध्ये तुम्ही फक्त 4/9 करचाल, कारण इथं 4 दिसते पुन्हा 4 दिसून तुम्ही 4/9 आहे असं म्हणताल, पण इथं वेगळं आहे बघा, 4.4/9 आहे. ओके, सिले मिस्टेक करायची नाही. दुसऱ्या पद्धतीने जर तुम्ही सोडवाय गेला असता की 1/8 अधिक 1/10, अशा पद्धतीने जरी तुम्ही सोडवाय गेला असता तरी तुमचं उत्तर बदललं नसतं. मग इथं काय करावं लागलं असतं तुम्हाला? छेदाचा लसावी, 8/10चा लसावी आला 40. 40 उतरण्यासाठी 8 ला 5 ने गुणलं, 10 ला 4 ने गुणलं, 5 आणि 4 9, 9/40. म्हणजे 40 ला शेवटी तुम्ही 9 ने भाग लावा, तुमचं उत्तर हेच येते 4.4/9. समजलं? इन डिटेल मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी पुस्तकामध्ये कंटेंटच्या बॅच मध्ये. हा झाला तुमचा 41वा क्वेश्चन. पुढचा बघा आता 42वा क्वेश्चन. 2020 ला विचारलं. 40 बकऱ्या 20 दिवसांचा चराईचा दर 370 रुपये आहे. ओके, खायचा दर थोडक्यात. 30 दिवसासाठी 111 रुपयात चरणाऱ्या बकऱ्यांची संख्या किती? बकऱ्यांची संख्या किती? थोडक्यात माणसांची संख्या. बकऱ्यांची संख्या म्हणजे माणसांची संख्या तुम्हाला विचारली. पण 20 दिवसामध्ये चराईचा दर 370 रुपयाचं खात्यात. खायचं पण एक कामच आहे समजायचं. ठीक आहे, मग हे आलं तुमचं W1 आलं. काय आलं? W1 आलं. आणि हे 111 रुपयात किती खातील? हे आलं W2. एवढं खायचंय तेवढ्या तर बकऱ्या किती लागतील? ठीक आहे, मग W1 आणि W2 वेगवेगळं आलं. W1 आणि W2 काय आलं? वेगवेगळं आलं. काम वेगवेगळं आलं. काम वेगवेगळं असेल तर आता मांडणी कशी करायची? मी तुम्हाला अगोदर काय सांगितलं होतं, काम जर एकच असेल तर या फुल स्टॉप किंवा सल्पिरमच्या अलीकडचं सगळं गुणाकारात तुम्ही लिहिता. 40 गुणिले 20 गुणिले 370 बरोबर 30 गुणिले 111 गुणिले x तुम्ही लिहिता. मान्य केलं? हे 370 काय? W1 आहे. 370 रुपयात खायला खाल्लं. आणि 111 काय? W2 आहे. काम वेगवेगळं आहे. काम वेगवेगळं असेल तर कामाची तुम्ही अदलाबदल करता. म्हणजे मांडणी कशी करणार बघा. 40 गुणिले 20 गुणिले 111 बरोबर 30 गुणिले 370 गुणिले तुम्ही x घेणार. आता हे 30 गुणिले 370 आलं. कामाची अदलाबदल केली, गुणाकारात आहे. इकडे आणल्यावर काय? भागाकारात. मग मांडणी कशी केली? 40 गुणिले 20 गुणिले 111 छेदात 30 गुणिले 370 बरोबर तुम्ही काय काढलं? बकऱ्या घेतल्या. ओके, किती बकऱ्या लागतात? काटछाट करूया. हे बघा, हा शून्याला शून्य कट झाला. ठीक आहे, या शून्याला हा शून्य कट झाला. 37ची तिप्पट 111 आहे. मी 37ची कसोटी तुम्हाला सांगितली. 37ची कसोटी काय सांगते? कुठलाही एक सिंगल डिजिट 3 वेळा आला, 666 एक डिजिट 3 वेळा आला किंवा 6 वेळा आला किंवा 9 वेळा आला तर त्याला 37ने भाग जातो. एकच डिजिट 3 वेळा आला तर त्याला 37ने भाग जातो. 37ची दुप्पट 74, 37ची तिप्पट 111. मग 37 एके 37, 37ची तिप्पट 111 111. आता ह्या 3ला हे 3 कॅन्सल झालं. छेदात काहीच नाही राहिलं. अंशात 4 गुणिले 2. मग 4 गुणिले 2 किती आलं? 8. बकऱ्या किती लागले मला सांगा तेवढ्याला? 8 बकऱ्या राहिल्या. ओके, डन. पर्याय क्रमांक किती आला तुमचा? पहिला आला. हे झालं तुमचं 42 क्वेश्चन. या आता चौथ्या पार्टवरती जर तुम्हाला काही शंका असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, किंवा तुम्ही मोबाईल क्रमांकाला व्हॉट्सअप करून पण तुम्ही नक्की सांगू शकता. टेलिग्राम चॅनलला आपली ह्याची एक्सप्लेनेशनची PDF पण मी तुम्हाला टाकतो. टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट सेक्शन मध्ये पण तुम्हाला टेलिग्राम चॅनल तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. ज्या विद्यार्थ्याला आपली ऑनलाईन बॅच घ्यायची आहे त्यांनी आपलं दीपक सुर्वे मॅथ्स अँड रिझनिंग हे ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करा. थँक्यू.